संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानच्या कामांबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली। नाट्यगृह खाजगी कंपनीमार्फत चालवलं जाणार असलं तरी संपूर्ण नियंत्रण मात्र महापालिकेकडे असणार आहे। यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून जितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करता येईल त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। कोल्हापूरच्या ऐतिहासिक संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापन खाजगी कंपनीकडे देण्याच्या निर्णयाला स्थानिक कलाकार आणि नागरिकांनीही कडाडून विरोध दर्शवला होता। मात्र अखेर हा वाद मिटला असून आता याला कलाकारांनीही संमती दिली आहे। त्यानंतर आज महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज अधिकाऱ्यांसोबत केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग कुस्ती मैदानाच्या कामांबाबत पाहणी केली। बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रंगकर्मींच्या कार्यक्रमासाठी दर ठरवले असून त्यावर कलाकारांनी संमती दिली। तसंच नाट्यगृह खाजगी कंपनीमार्फत चालवलं जाणार असलं तरी संपूर्ण नियंत्रण मात्र महानगरपालिकेकडे असणार आहे। यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं। आज केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्यासोबत खासबाग मैदानाची पाहणीसाठी मी आलो होतो माझ्या सर्व अधिकाऱ्यांसोबत। तर खासबाग मैदानाचं क्लिनिंगचं काम झालेलं आहे आणि तिथलं बॅकड्रॉपचं कामसुद्धा चालू आहे। तर आमचं आज किंवा उद्यामध्ये आम्ही रंगकर्मींच्या सोबत जे दर फायनल केलेले आहेत, जे रंगकर्मींनाही परवडेल जो शब्द आम्ही दिला होता त्या दरावरती त्यांची संमती मिळालेली आहे आणि त्याच्यामुळे आता म्हणजे जो वाद पूर्वी होता तो पूर्णपणे मिटलेला आहे। त्याचं थर्ड पार्टी एजन्सीच्या माध्यमातून हे चालवावं आणि पूर्ण कंट्रोल महापालिकेच्या मार्फत राहतील या बाबतीमध्ये आमचे सर्व पदाधिकारी असतील, मान्य महापौर मॅडम असतील, सर्वांनी ॲग्री झालेलं आहे। तर त्याचा आज आम्ही निविदा प्रक्रिया करून पुढच्या सप्टेंबरपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल आणि आमची अशी अपेक्षा आहे की जितक्या लवकरात लवकर हे सर्वसामान्य लोकांसाठी हे सुरू करता येईल तितका आम्ही प्रयत्न करू। दरम्यान जे काही छोटे मोठी कामं राहून गेलेली होती, लेवलिंगची असेल, ट्रान्सफॉर्मरची असेल, ती साईड बाय साईड कामं चालूच आहेत। आमचा प्रयत्न हाच आहे की ही वास्तूला एक चांगल्या पद्धतीने याचं वैभव कायमस्वरूपी कसं टिकून राहील आणि त्यासाठी प्रॉपर सिक्युरिटी, प्रॉपर टेक्निशियन्स, प्रॉपर क्लिनिंग हे सर्व आपल्याला येत्या काळात दिसेल। त्या माध्यमातून आम्ही हे सर्व कामं लवकरात लवकर चांगले करू। खासबाग मैदानाबाबत आलेल्या तक्रारींसंदर्भात दखल घेऊन काम चालू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, मिलिंद जाधव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहाय्यक विद्युत अभियंता नारायण पुजारी, उपशहर अभियंता सुरेश पाटील आदी उपस्थित होते।